हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता। अजितदादांची देवगिरीवर आज सकाळी 10 वाजता बैठक। शिरूरमधील आमदार उपस्थित राहणार। सुनील तटकरेंनी फ्रॉड करून पैसे कमावले, माझ्याकडे पुरावे। विजय शिवतारेंचे तटकरेंवर गंभीर आरोप, तर शिवतारेंच्या मनावर परिणाम झाल्यानं ते काहीही बोलतायत, तटकरेंचा पलटवार। साताऱ्याच्या जागेसाठी भाजपा आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच। 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीमध्ये ठाण मांडून, तर अजित पवार गटाचाही साताऱ्याच्या जागेवर दावा। आज दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार। बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। इंदापूरमध्ये आज मवियाचा शेतकरी मेळावा। शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत मेळाव्याला उपस्थित राहणार। शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवारही इंदापूर दौऱ्यावर। सुनेत्रा पवार इंदापूर तालुक्यामधील विविध ठिकाणी भेटी देणार। मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली, तिकीट राज्यातील नाही तर राष्ट्रीय नेत्यांनी ठरवलं। बीडमधल्या सभेमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य। पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत। भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, तर वसंत मोरे अपक्ष लढणार। उत्तरमध्ये मुंबईसाठी काँग्रेसकडून अभिनेत्री स्वरा भास्कर, राज बब्बर यांचं नाव चर्चेत, तर अभिनेता गोविंदा मुंबई उत्तर पश्चिममधून लढण्याची शक्यता। शरद पवार गट निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गटाविरोधात तक्रार करणार। अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरल्यानं आक्षेप। आयोगानं कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचाही इशारा। पक्ष, घड्याळ आणि झेंडा सर्व चोरून घेऊन गेले, चोरी होते पण आपण घर चालवणं बंद करत नाही। शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा, तर तुतारी घेऊन नव्या उमेदीनं काम करू, पवारांना विश्वास। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीमध्ये मुक्काम। मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल अटकेत। आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा 6 विकेट्सनं विजय। मुस्तफिझुर ठरला विजयाचा शिल्पकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।